मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये शिस्त, संयम आणि स्थिरता ही त्रिसूत्री महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्यातच तुमचं यश दडलेलं आहे. राशीस्वामी शनी मकर राशीपासून द्वितीय स्थानात भ्रमण करीत असून त्यामुळे तुमचं लक्ष आर्थिक आणि कौटुंबिक विषयांकडे अधिक असेल. गुरु सप्तमात असून बुध व शुक्र 6व्या स्थानात असल्यामुळे वादग्रस्त मुद्द्यांपासून सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात असल्यास आत्मनियंत्रण राखणं आणि वेळेला दोष न देणं हे तुमच्या फायद्याचे ठरेल. काही अप्रत्यक्ष योग तुम्हाला धनलाभ मिळवून देतील, हे लक्षात ठेवा. नोकरी करण्यासाठी आठवड्याची सुरुवात थोडी दबावात जाईल. कामाचा भार अधिक असताना तुमच्याकडून अचूक परिणाम अपेक्षित आहेत. वरिष्ठांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमची शांत, स्थिर आणि प्रगल्भी विचारसरणी त्यांच्यावर चांगले छाप टाकेल. बुधाच्या वक्री स्थितीमुळे काही गैरसमज किंवा संवादात अडथळा निर्माण होऊ शकतो. मेल प्रेझेंटेशन करताना योग्य ती काळजी घ्या. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन व्यवहार जुळवताना तपशिलांची शहानिशा करावी लागेल. कर, कायदेशीर बाबी, भागीदारी यामध्ये पारदर्शकतेची गरज आहे. बांधकाम, रिअल इस्टेट, मेटल, सरकारी पुरवठा विभाग, सल्लागारी या क्षेत्रात नवीन संधी मिळतील. जुनी डील पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा मध्य अनुकूल असणार आहे. काही थांबलेली रक्कम म्हणजे जुनी येणी वसूल होतील. सरकारी किंवा संस्थात्मक स्रोतांकडून जुनी येणी वसूल होतील. घरातील खर्च वाढेल. विशेषतः शिक्षण, आरोग्य किंवा वाहन यासंबंधी अधिक खर्च होऊ शकतात. या आठवड्यात पैशांच्या बाबतीत थोडी चणचण जाणवेल. योग्य नियोजन आवश्यक आहे. काहींना फंड, मिळकत, वारसा यामधून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना मात्र जरा संयम ठेवा. अनावश्यक जोखीम पत्करू नका. विवाहित लोकांसाठी ही वेळ थोडी नाजूक असू शकते. जोडीदाराच्या नात्यांमध्ये व भावनांमध्ये चढउतार जाणवू शकतात. संवादातूनच नात्यांमध्ये समजूत वाढणार आहे. गृहीतकांवर आधारित कृती नका करू. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी सुरुवात जरी मधुर असली तरी अपेक्षांचं ओझं वाढणार नाही ह्याची काळजी घ्या. घरच्यांच्या सहमतीने एखादा निर्णय घ्यायचा असेल तर शुक्रवार हा उत्तम आहे. काही वादग्रस्त नाती पूर्णविराम घेतील. जी गोष्ट दीर्घकालीन सुखासाठी आवश्यक ठरणार आहे. नवविवाहित दाम्पत्यांसाठी नवे आर्थिक नियोजन यशस्वी होईल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना हाडं, सांधे, त्वचा आणि पचनसंस्था याबाबतीत ह्या आठवड्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः 22 व 23 जूनला पाठदुखी, गुडघेदुखी होण्याची शक्यता आहे. उष्णतेचा परिणामही जाणवू शकतो. मानसिक दृष्टिकोनातून तणाव जाणवेल. तरीसुद्धा ध्यानधारणा व योग्य झोप यामुळे समतोल राखता येईल. वृद्ध व्यक्तींना चालताना किंवा जिना चढताना आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. दररोज कमीत कमी 15 मिनिटे सूर्यप्रकाशात फेरफटका मारा. या आठवड्याचा मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे नेव्ही ब्लू, राखाडी आणि क्रीम. आणि मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय